सर्वप्रथम आपण सोयाबीन वड्या पाण्यात भिजवून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता की चांगल्या भिजलेल्या आहेत त्या. इथे ढोबळी मिरची कट केलेली आहे, कांदा आणि कोबी, आणि इथे आहे आपल्याकडे अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर. आपल्या सोयाबीन वड्या चांगल्या भिजलेल्या आहेत. आता आपण त्यामधले पूर्ण पाणी काढून घेऊ. दुसऱ्या बाउल मध्ये पूर्ण असं पाणी काढून घ्यायचंय आणि इकडे टाकायचंय. आपल्या वड्यांमधलं पाणी काढून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये ऍड करूया कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा, आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. याच्यात आपण टाकूया थोडासा फूड कलर. फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. याला चांगलं मिक्स करून घेऊ. आपल्या सोयाबीन वड्यांमध्ये कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि थोडा ऑरेंज कलर मिक्स करून झालेला आहे. आता आपण याला चांगलं तळून घेऊ. इकडं तेल तापायला ठेवलेलं आहे, तर चला आता वड्या तळून घेऊ आपण. तेल तापले, आता त्यामध्ये सोडूयात वड्या. आपल्या वड्या तळून झालेल्या आहे. आता आपण त्यांना बाहेर काढून घेऊ तेलातून आणि 5 मिनिटं रेस्ट देऊ, जेणेकरून आपल्या वड्या चांगल्या क्रिस्पी होतील. आपल्याला त्या परत तळायच्या आहेत. त्या क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला त्या डबल तळावं लागतात. तेल तळून घेतले, आता त्या आपण काढून घेऊ तेलातून. आपण ज्या फर्स्ट टाइम तळलेल्या वड्या होत्या त्या परत आता तेलात टाकूया. त्या गार झालेल्या आहेत, म्हणजे त्या एकदम क्रिस्पी होतील. तेल पूर्णपणे तापलेलं आहे आणि इकडे करूया आता तडक्याची तयारी. आपण वोक मध्ये टाकलेलं आहे तेल. तुम्ही बघू शकताय की फार एकदम धूर निघतोय त्याच्यातनं. चायनीज बनवताना गॅस फुलच पाहिजे, जेणेकरून त्याला त्याची ती स्मोकी फ्लेवर येत असतो. आता त्यामध्ये टाकूया आपण ढोबळी मिरची, कांदा आणि कोबी. याला चांगलं फ्राय करून घेऊ. आता त्यामध्ये आपण टाकूया अद्रक लसूणची पेस्ट. चांगलं फ्राय करून घेऊ. कांदा, ढोबळी मिरची आणि कोबी चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकतोय रेड चिली सॉस, त्यानंतर टाकतोय डार्क सोया सॉस, टोमॅटो केचप, मीठ आणि थोडा अजिनोमोटो टाकूया. अजिनोमोटो ऑप्शनल आहे याच्यात. आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकूया तळलेली सोयाबीन वडी आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. ही झालेली आहे आपली सोयाबीन चिली तयार. आपण त्यामध्ये टाकूया थोडी वरनं कोथिंबीर. ही झालेली आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिली तयार. आपल्याला ही सोयाबीन चिलीची ऑर्डर पार्सल होती, तर आता पार्सल बॅगमध्ये पार्सल करून घेऊ. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा, आणि आपल्या फेसबुक चॅनलला फॉलो नक्की करा. आपला यूट्यूबला पण चॅनल आहे दुर्वेश भांगरे व्लॉग्स नावाने, त्याला एकदा सबस्क्राईब करा. अशाच मस्त मस्त रेसिपीज मी तुम्हाला देत राहील. धन्यवाद.